मेला तरी चालेल, पण या 3 मुली सोबत कधीच शारीरिक संबंध ठेवू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो नारायणाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. प्रिय दर्शकांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक कथा आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगितले जाईल की तुम्ही आयुष्यभर कुवारे राहिले तरी चालेल, परंतु हे 3 गुण असलेल्या स्त्रियांसोबत संबंध ठेवू नका आणि त्यांच्याशी कधीही लग्न करू नका. तुम्हाला आयुष्यात कधीही त्रास होणार नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला खूप चांगली माहिती आणि शिकवण देणार आहे. तुमच्या मौल्यवान वेळ वाया घालवता थेट कथेकडे जाऊया. प्रियदर्शकांनो, एकेकाळी एका जंगलात झाडाच्या फांदीवर पोपट आणि मैना यांची जोडी बसली होती. पोपट मैनाला म्हणाला, मैना, आजचा काळ खूप बदलला आहे. मैना म्हणू लागली, काय बदलले आहे असे तुम्हाला का वाटते? तेव्हा पोपट म्हणतो, मैना राणी, इतका बदल झाला आहे की आजच्या स्त्रिया, मुली खूप स्वार्थी झाल्या आहेत. कारण महिला आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात. स्त्रिया स्वार्थापोटी अशा गोष्टी करतात ज्या त्यांनी कधीही करू नये. मैना म्हणते, मी तुझ्याशी सहमत नाही. स्त्रिया स्वार्थी कशा असू शकतात? तुम्ही आमच्या स्त्री जातीबद्दल वाईट बोलत आहात. पोपट म्हणतो, नाही मैना, मी म्हणतो त्यावर तू विश्वास ठेव. तेव्हा मैना म्हणते, नाही स्वामी, तुम्ही जे बोलता त्यावर माझा विश्वास बसत नाही. तेव्हा पोपट म्हणतो, मैना राणी, तुमचा विश्वास बसत नाही ना, मग मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि ही कथा ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसेल की तुमची स्त्री जात किती स्वार्थी झाली आहे आणि त्यांच्या स्वार्थासाठी ती खूप चुकीची गोष्ट करायला तयार होते. मित्रांनो, मग मैना म्हणते, ठीक आहे स्वामी, आधी तुम्ही ती गोष्ट सांगा आणि सिद्ध करा की आमचा स्त्री समाज स्वार्थी आहे का नाही. मित्रांनो, मग तो पोपट आपल्या मैना राणीला गोष्ट सांगू लागतो. पोपट म्हणतो, मैना, एकदा एका शहरात 3 मित्र राहत होते. एक राजाचा मुलगा होता जो राजपुत्र होता, एक व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि दुसरा सावकाराचा मुलगा होता. असे 3 मित्र होते. तिघांचीही खूप घट्ट मैत्री होती, कारण ते तिघेही एकत्र शिकले होते आणि एकत्रच मोठेही झाले होते. राजाच्या मुलाचा विवाह झाला होता. मित्रांनो, एक दिवसाची गोष्ट होती. तिघे मित्र राजाच्या बागेत फिरत होते. तेव्हा राजपुत्र आपल्या मित्रांना म्हणतो, मित्रांनो, आपण उद्या माझ्या सासूरवाडीला जाऊ माझ्या बायकोला आणण्यासाठी, कारण बरेच दिवस झाले माझी बायको माहेरी आहे. म्हणून आपण उद्या तिच्या घरी जाऊ आणि तुम्ही माझ्या सोबत या. मग दोघेही म्हणाले, मित्रा, तू तुझ्या सासूरवाडीत गेल्यावर वाड्यात आरामात झोपशील, पण आम्ही कुठे झोपणार? तेव्हा राजकुमार म्हणतो, माझ्या भावांनो, तुम्ही काहीतरी मार्ग शोधा आणि ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. तुम्ही एक रात्र धर्मशाळेत घालवा आणि मी सकाळी जेव्हा बायकोला घेऊन येईल तेव्हा आपण आरामात घरी निघू. मित्रांनो, राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्याचे दोन्ही मित्र, सावकाराचा मुलगा आणि व्यापाऱ्याचा मुलगा सहमत होता. पण व्यापाऱ्याचा मुलगा खूप हुशार होता. मित्रांनो, दोन्ही मित्रांनी होकार दिल्यावर दुसरा दिवस आला आणि दोघेही मित्र राजकुमारासोबत तिथून निघाले. वाटेत 3 दिवस लागले. 3 दिवसानंतर जेव्हा राजकुमार त्याच्या सासूरवाडी जवळ पोहोचतो तेव्हा तो आपल्या 2 मित्रांना सांगतो, मित्रांनो, इथे एखादी धर्मशाळा शोधा आणि त्या धर्मशाळेत रात्र काढा. मी माझ्या सासूरवाडीत चाललो आहे आणि सकाळी लवकर परत येईल. पोपट म्हणतो, एवढे बोलून राजपुत्र आपल्या सासूरवाडीच्या घरी निघून जातो आणि इकडे सावकाराचा मुलगा आणि व्यापाऱ्याचा मुलगा धर्मशाळेच्या शोधात निघतात. शोध घेत असताना त्यांना एक धर्मशाळा दिसते आणि जेव्हा ते धर्मशाळेजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की येथे खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम आहे आणि राहण्याची व्यवस्थाही उत्तम आहे. मित्रांनो, जेव्हा ते धर्मशाळेच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एक वृद्ध स्त्री दिसली. ते त्या वृद्ध बाईजवळ गेले आणि म्हणाले, आई, आम्ही या धर्मशाळेत रात्र काढायला आलो आहोत. आम्ही सकाळी निघू. आम्हाला या धर्मशाळेमध्ये जागा द्या, जेणेकरून आम्ही रात्र व्यवस्थित घालवू शकू. 2 मित्रांचे म्हणणे ऐकून म्हातारी म्हणू लागली, बघ मुलांनो, तुम्ही कुठेही राहू शकता, कुठेही जाऊन रात्र घालवू शकता,
पण या धर्मशाळेत राहू नका. मग दोन्ही मित्रांनी विचारले, का आई? मग म्हातारी म्हणते, माझ्या मुलांनो, जर तुम्ही या धर्मशाळेत राहिलात तर तुम्ही जिवंत राहणार नाही. मित्रांनो, म्हातारी बाई सावकाराच्या मुलाला आणि व्यापाऱ्याच्या मुलाला असेच समजावत होती. तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी, एक अतिशय सुंदर तरुणी सावकाराच्या मुलाला आत दिसते. सावकाराच्या मुलाने जेव्हा त्या सुंदर मुलीला पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला आणि रात्रभर तिथेच राहण्यास तयार झाला. तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिच्याबरोबर रात्र घालवण्यास उत्सुक झाला होता. मित्रांनो, इथे म्हातारी समजावत राहिली, पण सावकाराच्या मुलाने ते मान्य केले नाही. सावकाराचा मुलगा मित्राला म्हणत निघून गेला, मित्रा, तुला कुठे दुसरीकडे जागा मिळाली तर तिकडे राहा, पण मी इथेच थांबणार आहे. मित्रांनो, असे सांगून सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीकडे गेला. मित्रांनो, पोपट मैनाला म्हणतो, सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीला घेऊन धर्मशाळेच्या आत गेला, पण व्यापाऱ्याचा मुलगा बाहेरच राहिला, जो अतिशय हुशार होता. व्यापाऱ्याच्या मुलाने त्याला थांबवले, पण त्याने त्याचे ऐकले नाही. मित्रांनो, व्यापाऱ्याचा मुलगा पुन्हा त्या म्हातारीकडे जातो आणि म्हणतो, म्हातारी आई, तू काय बोललीस ते मला समजले नाही. तू म्हणालीस की जो या धर्मशाळेत राहील तो मरेल आणि सकाळी जिवंत परत येणार नाही. याचे कारण काय, कृपया मला सांगा. मित्रांनो, मग ती म्हातारी म्हणते, मुला, तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतास, पण तुझा मित्र सहमत नव्हता. मला भीती वाटते की तो तुला सकाळी जिवंत सापडणार नाही. व्यापाऱ्याचा मुलगा म्हणू लागला, हेच मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे. आई, काय प्रकरण आहे, मला उघडपणे सांग. म्हातारी म्हणाली, बेटा, ही सुंदर मुलगी जिला तुझ्या मित्राने पाहिले, जिच्याबरोबर तो आत गेला आहे, ती सुंदर मुलगी एक नागिण आहे. रात्रीच्या वेळी ती स्वरूप बदलते आणि रात्री ज्याच्या सोबत राहते त्याला चावते आणि त्याला मारते. म्हणूनच मला भीती वाटते, कारण जो गेला तो जिवंत परत आला नाही. पोपट मैनाला म्हणतो, हे ऐकून व्यापाऱ्याचा मुलगा घाबरला आणि म्हणाला, म्हातारी आई, आम्हाला असा काही मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझ्या मित्राचा जीव वाचवू शकतो. तेव्हा म्हातारी म्हणते, बेटा, मी तुला तलवार देते. तू त्या नगिनीला मारले तरच तुझ्या मित्राचा जीव वाचेल. व्यापाऱ्याचा मुलगा हुशार होता, तो तयार झाला आणि म्हणाला, आई, तलवार आण. मी माझा जीव गमावला तरी माझ्या मित्राचा जीव नक्कीच वाचवेल. मित्रांनो, म्हातारी आई व्यापाऱ्याच्या मुलाला तलवार देते. तो गुपचूप धर्मशाळेत शिरतो आणि जिथे त्याचा मित्र त्या नागिनी सोबत झोपला होता तिथे जाऊन तो जवळच एका कोपऱ्यात बसतो. मित्रांनो, मध्यरात्र झाली होती आणि मग त्या सुंदर मुलीची एक नागिण होते. ती तिचे रूप बदलते आणि सावकाराच्या मुलाला चावणार इतक्यात त्याचा मित्र तलवारीने त्या नागाला मारतो आणि ती सुंदर मुलगी तिथे मरण पावते. मित्रांनो, अशा प्रकारे त्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला आणि मृत सापाला पलंगाखाली लपवून ठेवले. मित्रांनो, मग पोपट मैनाला म्हणतो, त्या व्यापाऱ्याचा मुलगा इतकं काम करून मित्राचा जीव वाचवून धर्मशाळेतून बाहेर येतो आणि बाहेर पडल्यावर त्याला काय दिसते तर एक सुंदर स्त्री जंगलाच्या दिशेने जात आहे. त्याला आश्चर्य वाटले की ही सुंदर स्त्री इतक्या रात्री जंगलात कुठे जात असावी. त्याने तिच्या पाठलाग केला. त्या व्यापाऱ्याचा मुलगा, ज्याच्या हातात तलवार होती, ज्याने सापाला मारले होते, तो त्या सुंदर स्त्रीच्या मागे जातो. ती स्त्री चालत एका ऋषीच्या आश्रमात पोहोचली आणि तिथे गेल्यावर जाऊन एका साधूला भेटली. व्यापाऱ्याचा मुलगा हे सगळं दृश्य दुरून पाहत होता. जेव्हा तिची निघायची वेळ झाली तेव्हा ऋषींना ती सुंदर स्त्री हात जोडून म्हणू लागली, आज माझी तुझ्याशी शेवटची भेट आहे. साधू म्हणू लागला, असे का? तर सुंदर स्त्री उत्तर देते, माझा नवरा मला नेहायला आला आहे आणि सध्या आमच्या घरी आहे. उद्या मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरच्या घरी जाईल. आज नंतर मी तुला भेटायला येऊ शकणार नाही. तेव्हा साधू म्हणाला, तू रोज आमच्याकडे यायचीच, पण आता तू आम्हाला फसवत आहेस आणि तुझ्या पतीसोबत जात आहे. तेव्हा सुंदर स्त्री उत्तर देते, स्वामी, माझा नवरा माझ्या घरी आहे आणि उद्या मी माझ्या सासरच्या घरी जाणार आहे. आम्हाला क्षमा करा.
आता आजच्या नंतर मी तुम्हाला भेटायला येणार नाही. मित्रांनो, त्या सुंदर स्त्रीचे बोलणे ऐकून साधूला राग येतो आणि संतापलेल्या साधूने तिचे नाक कापले. नाक कापल्याने तिला खूप वेदना होतात. ती वेदना सहन करत किंचाळत धावत आपल्या घरी जाते. इकडे त्या व्यापाऱ्याचा मुलगा सर्व दृश्य पाहत होता. त्या व्यापाऱ्याच्या मुलाला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने साधूला मारले आणि त्याला मारल्यानंतर तो लगेच तिथून निघून गेला आणि पुढे एका मंदिरात गेला आणि त्याच मंदिरात जाऊन आत लपून बसला. आता तो विचार करतो, हे परमेश्वरा, या जगात काय चालले आहे. आता त्या व्यापाऱ्याचा मुलगा मंदिरात शांतपणे बसला होता की इतक्यातच काही चोर तिथे येतात आणि मंदिराच्या बाहेरून हात जोडून चोर म्हणतात, हे देवी माता, आम्ही चोरी करणारे आहोत आणि जर आमची चोरी सफल झाली आणि आम्ही पकडले गेलो नाही तर उद्या आम्ही राजाच्या मुलीला तुमच्याकडे आणून तिचा बळी देऊ. एवढे बोलून चोर चोरी करायला निघून जातात आणि आत बसलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाला चोर काय बोलतात हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो म्हणतो, हे काय होणार आहे परमेश्वरा, हे काय चालले आहे. मित्रांनो, त्या व्यापाऱ्याचा मुलगा विचार करतो, काहीही झाले तरी मी राजाच्या मुलीची हत्या होऊ देणार नाही. असा विचार करून तो मंदिरातच बसून राहिला. इकडे काय झालं, ती स्त्री होती जिथे नाक साधूने कापले होते. ती तिच्या घरी पोहोचली. तिने तिचे रडणे थांबवले, पण वेदना तिला अजूनही त्रास देत होत्या. तिला वाटले की जर सकाळी लोकांनी आपल्याला पाहिले तर ते माझ्याबद्दल काय म्हणतील कोणास ठाऊक. शर्मेने मान खाली घालावी लागेल. ती विचार करते की मी या सर्व गोष्टीत माझ्या नवऱ्याला अडकवते. माझ्या पतीने माझे नाक कापले असे ती सर्वांना सांगते. जवळपास सकाळ झाली होती आणि थोडा उजेड होताच ती ओरडू लागली आणि म्हणू लागली, बघ, माझ्या पतीने माझे नाक कापले आहे. मित्रांनो, घरातील लोक लगेच धावत येतात आणि तिच्या पतीला ताब्यात घेतात. राजपुत्राला पकडून राजासमोर हजर करतात. राजाला संपूर्ण घटना कळते आणि राजपुत्राला तुरुंगात टाकले जाते. तेव्हा पोपट मैनाला म्हणतो, राणी मैना, आता पुढे काय झाले ते ऐक. त्याचा व्यापारी जो मित्र होता तो दिवसभर इकडे तिकडे बसून राहिला आणि रात्र झाली तेव्हा तो त्याच मंदिरात जाऊन लपून बसला, कारण त्याला माहीत होते की हे चोर राजाच्या मुलीला नक्कीच पकडून तिला परत आणतील. ते तिला नक्कीच मारतील, पण मी त्यांना तिला मारू देणार नाही. रात्र झाल्यावर तो मंदिरात गेला, तलवार घेऊन लपून बसला आणि मध्यरात्र झाल्यावर चोरांनी राजाच्या मुलीला आणून मंदिराबाहेर बसवले. ते काही वेळ बसून बोलत होते की देवी मातेने आमचे शब्द ऐकले आहे. आम्हाला चोरी करण्यासाठी किती छान संधी दिली. आपण आज बरीच मालमत्ता लुटली आहे. काही वेळ ते असेच बोलत राहिले तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, हे बघ मित्रा, आता त्या मुलीला लवकर घेऊन जा आणि तिचे शीर कापून टाका. तर मित्रांनो, त्या चोरांपैकी एकाने राजाच्या मुलीला पकडून मंदिरात प्रवेश केला आणि चोर त्याला देवीची मूर्ती असलेल्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या मुलीचे शीर कापणारच त्याआधी व्यापाऱ्याच्या मुलाने चोराची हत्या केली आणि चोराला मारल्यानंतर त्याचा मृतदेह बाजूला ठेवला. इकडे मित्रांनो, त्या चोरांपैकी एक म्हणतो, बघ जरा, आपला एक साथीदार गेला आहे, तो परतला नाही. तो दुसरा चोर जाऊन बघतो बळी देऊ शकला की नाही. मित्रांनो, दुसरा चोर मंदिरात शिरताच व्यापाऱ्याचा मुलगा तयार असतो आणि तो त्यालाही मारतो. अशा प्रकारे व्यापाऱ्याच्या मुलाने सर्व चोरांना मारले आणि राजाच्या मुलीचे रक्षण केले. जेव्हा त्याने सर्व चोरांना मारले तेव्हा ती मुलगी निर्भय बनते आणि त्यानंतर व्यापाऱ्याचा मुलगा राजाच्या मुलीला म्हणतो, चल तुला तुझ्या घरी सोडतो. मित्रांनो, राजाची मुलगी घाबरली होती. ती त्या व्यापाऱ्याच्या मुलासोबत जाते आणि इकडे राजाची मुलगी त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या प्रेमात पडते. ती म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मित्रांनो, बोलत बोलत ते राजाच्या घरी पोहोचले आणि घराच्या दारात पोहोचताच व्यापाऱ्याच्या मुलाने तिला नकार दिला. तो म्हणतो, नाही, मी तुझे रक्षण केले आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी लग्न करावे. मी असे कधीच करू शकत नाही. राजाची मुलगी चिडली आणि म्हणू लागली, तू आमच्याशी लग्न केले नाहीस तर तुला मी तुरुंगात टाकेल. व्यापाऱ्याचा मुलगा म्हणाला, तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर.
पण मी लग्न करणार नाही. मित्रांनो, मग राजाची मुलगी दारात ओरडते आणि म्हणते, आम्हाला वाचवा. हा माणूस आमची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, राजाची मुलगी किंचाळताना पाहून सैनिकांनी धावत जाऊन व्यापाऱ्याच्या मुलाला पकडून राजासमोर हजर केले आणि म्हणाले, महाराज, याने तुमच्या मुलीची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्या मुलीला पकडून घेऊन जायचे होते. तुमची मुलगी ओरडू लागली म्हणून आम्ही तिला वाचवले. मित्रांनो, हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने त्या व्यापाऱ्याच्या मुलाला पकडून तुरुंगात टाकले, जिथे त्याचे दोन्ही मित्रही उपस्थित होते. सावकाराच्या मुलाला धर्मशाळेत पकडले, कारण त्याने एका सुंदर मुलीची हत्या केली होती. त्यामुळे तो तुरुंगात होता आणि राजपुत्राला राज्याच्या मुलीचा नाक कापल्याबद्दल तुरुंगात टाकलेले असते. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी राजा तिघांनाही दरबारात बोलावतो. दरबार उभारला गेला आणि सावकाराचा मुलगा त्याला जवळ बोलावून विचारले, तुझे नाव काय, तू कुठला आहे? तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, मी सावकाराचा मुलगा आहे. राजा म्हणाला, मला सांग, तू त्या सुंदरीला का मारले? आता मित्रांनो, त्या सावकाराच्या मुलाला काहीच माहीत नव्हते, जे तो राजाला सांगू शकतो. त्या सुंदर स्त्रीला कोणी मारले हे त्याला माहीत नव्हते. राजाने पुन्हा विचारले, तू गप्प का उभा आहेस? मला सांग, तू त्या सुंदरीला का मारलेस? मित्रांनो, त्या सावकाराचा मुलगा त्यावेळी बोलू शकला नाही, पण व्यापाऱ्याचा मुलगा म्हणू लागला, महाराज, मला मध्येच बोलावे लागले, याची क्षमा असावी. परंतु त्याने सुंदरीचा वध केला नाही. सुंदरीचा वध मी केला आहे. राजाने विचारले, मला सांग, तू असे का केलेस? काय प्रकरण आहे? मग मित्रांनो, तो व्यापाऱ्याचा मुलगा म्हणतो, महाराज, आम्ही एका धर्मशाळेत रात्री राहायला गेलो होतो आणि एका वृद्ध आईने आम्हाला तिथे राहण्यास मनाई केली होती. ती म्हणाली, इथे राहू नका, कारण जो राहणार तो सकाळी जिवंत राहणार नाही. पण माझ्या मित्राला ते पटले नाही आणि सुंदर स्त्रीला पाहून तो रात्र काढण्यासाठी धर्मशाळेच्या आत गेला. मला त्या म्हाताऱ्या आईकडून समजले की ती सुंदर स्त्री साप आहे आणि ती सापाच्या रूपात येऊन माझ्या मित्राला चावणार आहे. तेव्हा मी माझ्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी तलवार हातात घेतली आणि जाऊन एका कोपऱ्यात बसलो. जसे त्या सुंदरीने तिचे रूप बदलून नागिणीचे रूप धारण केले आणि माझ्या मित्राला चावायला तयार झाली. मी लगेच त्या नागिनीला मारलं. तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही एक मेलेला साप त्या पलंगाखाली ठेवला आहे. मित्रांनो, मग राजाने सैनिक तिथे गेले आणि त्यांना तिथे मृत साप दिसला आणि परत येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले, महाराज, हे खरे आहे. तेव्हा मित्रांनो, राजा आनंदी झाला आणि म्हणाला, ठीक आहे, तू मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आहे. मित्रांनो, राजा सावकाराच्या मुलाला सोडतो आणि राजपुत्राला विचारतो, त्याने आपल्या पत्नीचे नाक का कापले आहे? मित्रांनो, राजपुत्र काही सांगत नाही. महाराज, मला क्षमा करा, त्यालाही माहित नाही त्याने आपल्या पत्नीचे नाक का कापले आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमची ही मुलगी एका ऋषीवर प्रेम करते. जेव्हा तुमची मुलगी त्या साधूला भेटायला गेली तेव्हा त्या साधूने तिचे नाक कापले आहे. मुलीला विचारतो, मुलगी ही कबुली देते आणि राजा राजपुत्राला ही सोडून देतो. मित्रांचे, राजा व्यापाऱ्याच्या मुलाला म्हणतो, तू तुझ्या मित्रांना वाचवले आहे. मग राजा व्यापाऱ्याचा मुलगा म्हणतो, मला हे सांग, तू माझ्या मुलीची इज्जत लुटण्याचा प्रयत्न का केलास? महाराज, मला माफ करा, तिने तुमची दिशाभूल केली आहे. काही चोरांनी पकडून तुमच्या मुलीचा बळी देण्यासाठी घेऊन गेले होते. मी त्याच मंदिरात होतो. माझ्या हातात तलवार होती. जसे चोर मंदिरात तुमच्या मुलीला मारायला आले मी त्यांना मारले. ते सर्वजण मंदिरातच पडून आहेत. विश्वास बसत नसेल तर मंदिरात जाऊन बघा. मित्रांनो, मंदिरात गेल्यावर त्या चोरट्यांचे मृतदेह पडलेले दिसले. तेव्हा शिपायांनी येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली. महाराज, हे खरे आहे, त्याने तुमच्या मुलीचे रक्षण केले आहे. तो व्यापाऱ्याचा मुलगा म्हणतो, महाराज, तुमची मुलगी आमच्यावर प्रेम करू लागली आणि लग्नाचा आग्रह धरू लागली. मी म्हणालो, मी हे कधीच करू शकत नाही. व्यापाऱ्याच्या मुलाचे बोलणे ऐकून राजाचा चेहरा शरमेने झुकतो आणि मग त्याने व्यापाऱ्याच्या मुलाला सोडले.
आणि त्याची माफी मागितली. अशा प्रकारे व्यापाऱ्याचा मुलगा त्याच्या दोन्ही मित्रांना वाचवतो आणि स्वतः सुद्धा वाचतो आणि तिन्ही मित्र हसत हसत आपल्या गावात परत येतात आणि ते पुन्हा तिथे आरामात राहू लागतात. तर मित्रांनो, आता तो पोपट मैनाला म्हणतो, तुम्ही पाहिले असेल की अशा प्रकारे स्त्री आपल्या स्वार्थासाठी अत्यंत चुकीच्या गोष्टी करायला तयार होते. आता त्या चुकीच्या कृत्यासाठी कुणाला कितीही त्रास सहन करावा लागला, कुणाच्या जीवाशी खेळावं लागलं, तरी स्त्रीला काही फरक पडत नाही. मित्रांनो, पोपटाचे बोलणे ऐकून मैना गप्प बसते. त्यानंतर पोपट म्हणतो, म्हणूनच मला वाटते की कुवारे मेले तरी चालेल, पण ही 3 लक्षणे असलेल्या स्त्रीशी कधीही संबंध करू नये किंवा त्यांच्याशी लग्न करू नये. पहिल म्हणजे जिला नवरा असूनही दुसऱ्याच्या नवऱ्यामध्ये रसा आहे आणि ती दुसऱ्याच्या नवऱ्याला गुपचूप भेटायला जाते. पतीशी निष्ठा बाळगण्याचे कर्तव्य ती विसरून जाते. दुसरी स्त्री ती आहे जी स्त्री वेशेप्रमाणे जगत असते. स्वतःची वाचण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला स्वतःच्या नवऱ्याचा खून करावा लागला तरीही ती करते. सापाप्रमाणे ती आपल्या नवऱ्याला दंश करून मारते. म्हणून ज्या स्त्रियांमध्ये ही सारखी लक्षणे आहेत त्यांच्यापासून दूर राहावे, त्यांच्याशी कधीच लग्न करू नये. पोपट म्हणाला, तिसरी स्त्री ती आहे जिचा जीव वाचवून सुद्धा ती मदत करणाऱ्याला खोटे ठरवते. त्यामुळे तुम्ही अशा स्त्रियांपासून नेहमी दूर राहा. अशा स्त्रिया नेहमी तुम्हाला नुकसानच पोहोचवतील. तर मित्रांनो, मला सांगायचे आहे की ही कथा आपल्याला शिकवते की तुम्ही आयुष्यात लग्न केले नाही तरी चालेल, पण या 3 गुणांच्या मुलींपासून नेहमी दूर राहा. तुम्ही कधीही कोणत्या संकटात अडकणार नाही, आयुष्यात कधीच दुःखी होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही रडावे लागणार नाही. तर प्रिय मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर शक्य असेल तर तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंटमध्ये भक्तीने लिहा, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय श्री हनुमान. देवांचे देव हर हर महादेव सदैव आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करो.